नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडबे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती मधील भाग 3 मधील 20वा पाठ विचारधन. विचारधन म्हणजे काय? तर मुलांनो, आपल्या देशाच्या निर्मितीसाठी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अनेक जुन्या रूढी नष्ट करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारक आपल्या देशात होऊन गेले आणि त्यांनी जे विचार अंगीकारले ते विद्यार्थ्यांना तुम्हाला समजावेत व ते विचार तुम्हीही आचरणात आणावे हा हेतू या पाठामागे आहे. तर या पाठामध्ये आपण कोणाचे विचार पाहणार आहोत? 2 थोर समाजसेवक आहेत. ते म्हणजे पहिले महाराष्ट्राचे शिल्पकार महर्षी धोंडो केशव कर्वे आणि दुसरे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. ह्या 2 थोर व्यक्तींनी विद्यार्थ्यांसाठी काय विचार मांडून ठेवले आहेत इथे ते ह्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. ते विचार तुम्ही मुलांनो ऐकायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रथम आपण पाहूया महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांना अण्णासाहेब कर्वे म्हणूनही ओळखले जायचे. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 साली झाला व मृत्यू 9 नोव्हेंबर 1962 सालचा. महर्षी धोंडो केशव कर्वे हे समाज सुधारणेच्या कामात हिरिरीने भाग घेत आपला समाज सुधारण्यासाठी जे जे प्रयत्न त्यांनी केले ते फार मोलाचे आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. मुलींच्या शिक्षणासाठी ते झटले आणि पहिली हिंगणे या ठिकाणी त्यांनी स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली, पुण्यातील हिंगणे या ठिकाणी. तसेच महर्षी कर्वे यांनी SNDT म्हणजेच काय, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ जे आहे, नाथीबाई दामोदर ठाकरसी हे महिला विद्यापीठ जे आहे ते कोणी स्थापन केले? आपले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. भारतातील हे पहिले महिला विद्यापीठ आहे SNDT आणि ह्या SNDTच्या आता बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला सुद्धा पुरस्कार दिला, म्हणजे त्यांनी पाठिंबा दिला. की पूर्वी का असायचं की एखाद्या स्त्रीचे पतीचं निधन झाल्यानंतर ती सती जायची. सती जाणं म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना, चितेवर ती सुद्धा जायचे आणि स्वतःचं मरण स्वतः ओढवून घ्यायचे. परंतु ही सतीची पद्धत तुम्हाला माहीतच असेल बाळांनो, राजाराम मोहन रॉय यांनी पूर्ण हाणून पाडली, बंद केली. पण त्यानंतरसुद्धा विधवा ज्या आपल्या समाजातल्या असत त्या विधवा सफेद वस्त्र नेसून डोक्याचं वपन करून म्हणजे मुंडन करून तशाच घरामध्ये राहत, घरातून बाहेर पडत नसत. घरातलीच कामं करण्यामध्ये त्यांना अडकवून ठेवलं जायचं. आणि एखादी बिचारी कुमारी मुलगी जर विधवा झाली तर आयुष्यभर तिला तसंच राहावं लागायचं. आणि त्यामुळे विधवेचा पुनर्विवाह झाला पाहिजे ह्याच्यावर त्यांनी पुष्कळ भर दिला. म्हणजे हा त्यांनी पुरस्कार केला, म्हणजे पाठिंबा दिला अनेक इतर थोर नेत्यांबरोबर. आणि स्वतः त्याची सुरुवात त्यांनी स्वतः केली. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली, म्हणून त्यांना बोलायची कोणाचीही सोय उरली नाही. अशा त्यांनी केलेल्या ह्या
समाजसुधारक कामांसाठी की समाजसेवा त्यांनी जी केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, त्या समाजसेवेच्या गौरवार्थ भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला. भारतरत्न हा सर्वोच्च मानाचा किताब आहे, सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो त्यांना देण्यात आला 1958 साली समाजसेवेच्या गौरवार्थ. गौरवार्थ म्हणजे गौरव म्हणजे काय, त्यांनी केलेल्या समाजसेवेचा सन्मान करण्यासाठी भारतरत्न हा त्यांना किताब देण्यात आला. किताब म्हणजेच पदवी. तर असे हे आपले महर्षी धोंडो केशव, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मुलांसाठी काय विचार सांगितलेले आहेत पाहूया आता आपण. महर्षी कर्वे यांचे विचार. महर्षी कर्वे काय म्हणतात विद्यार्थ्यांसाठी, तर विद्यार्थ्यांनो की तुम्ही म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. विद्यार्थी कोण आहेत, राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. भावी म्हणजे काय, भविष्यातील. आधारस्तंभ म्हणजे स्तंभ म्हणजे खांब ना, आधारासाठी बघा आपल्या घर बांधतो आधारासाठी खांब असतात. खांब म्हणजे ह्या विद्यार्थ्यांच्याच खांद्यावर भारताची धुरा आहे. आपल्या भारत देशाचं भविष्य विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे आणि म्हणून त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी ध्यानी म्हणजे मनात बाळगल्या पाहिजेत, म्हणजे जोपासल्या पाहिजेत. कोणत्या दोन गोष्टी त्याने विद्यार्थ्यांसाठी सांगितल्या पाहूया आपण. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतात, पहिली गोष्ट जी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितली ती म्हणजे गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे. तर गतानुगतिक वृत्ती म्हणजे कशी, मागासलेली पारंपरिक वृत्ती, बुरसटलेले विचार, बरोबर ना. म्हणजे अगदी जुन्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही विचार असतात, अंधश्रद्धा वगैरे हे जे आहेत ना, ग्रहताऱ्यांच्या जे फेरे वगैरे ह्यामध्ये काही लोक अडकलेली असतात. ती वृत्ती टाकून दिली पाहिजे. वृत्ती म्हणजे स्वभाव. हा स्वभाव आपण काय झिडकारला पाहिजे आपल्या अंगातून. आणि स्वतंत्र म्हणजे स्वतः वेगळा, म्हणजे स्वतंत्र स्वतःच्या जगण्यासाठी विचार करायला विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. पण हे करताना त्याने काय लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच इतरांनाही आहे. बाळांनो, आपलं लोकशाही राज्य आहे. लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं जे राज्य, लोकांच्या हितासाठी, ते लोकशाही राज्य. त्यामुळे आपल्याला जसा विचार करण्याची जे मुभा आहे, हक्क आहे, तसाच इतरांनाही आहे. म्हणजे इतरांनाही तुम्ही सामावून घेतलं पाहिजे. उदारमतवादी धोरण स्वीकारलं पाहिजे, सर्वसमावेशक धोरण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे सर्वांना सामावून घेऊन तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचे जे विचार असतील त्याबरोबर इतरांचेही विचार तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि जगाबरोबर पुढे गेलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांना त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे आपण फक्त आपलाच विचार केला तर त्याला स्वार्थी वृत्ती होईल. पण तुम्ही सर्वांना सामावून घेऊन त्या सर्वांच्या विचाराने समाजात पुढे गेलं पाहिजे, असं त्याने विद्यार्थ्यांना एक चांगला संदेश दिलेला आहे. दुसरा त्याने विद्यार्थ्यांना काय संदेश दिला आहे, तर मनाचा समतोल फार महत्त्वाचा आहे. मनाचा समतोल राखावा. समतोल म्हणजे आपलं मन समतोल स्थिर पाहिजे. मनाचा समतोल कधीही तुम्ही ढासळू देता कामा नये. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून गेलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील. बाळांनो, आपल्याला स्वराज्य, आता स्वतंत्र राज्य आपलं झालेलं आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपलं राज्य जर टिकून ठेवायचं असेल तर आपलं मन स्थिर पाहिजे. आपण आपलं बघा, आपण कधी कधी एखादी गोष्ट आपल्या म्हणजे आवाक्याच्या बाहेर घडली की आपल्याला पसंत नाही अशी घडली की आपल्याला मनाचा तोल ढासळतो. आपण काय होतो, रागावतो आणि आपल्या स्वतःच्याच आपण मनाला त्रास करून घेतो. याला म्हणतात मनाचा तोल ढासळणे. त्यामुळे तोल सावरणे फार कठीण गोष्ट आहे. पण ते आपण काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे.
आपलं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मनाचा तोल सांभाळला गेला नाही म्हणूनच आपल्या जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत बाळांनो. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पानिपत, ह्या अनेक ज्या गोष्टी घडून आल्या त्या ठिकाणी बरीच हानी झाली, वित्तहानी झाली आहे, जीवितहानी झालेली आहे. हे कशामुळे झालेले आहे? मनाचा तोल न सांभाळल्यामुळे. हे सगळे मोठे मोठे अनर्थ जगात घडून गेलेले आहेत. अनर्थ म्हणजेच काय? वाईट गोष्टी ज्या ज्या काही जगात घडलेल्या आहेत त्या तो मनाचा तोल ढासळल्यामुळे, समतोल न ठेवल्यामुळे घडलेले आहेत. त्यामुळे मनाचा तोल सांभाळून, समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी जायचं नाही. म्हणजे एखाद्या भावनेमध्ये गुंतून जायचं नाही आहे एखाद्यामध्ये, तरच आपण आपलं मन स्थिर ठेवू शकतो. आणि जे आपल्याला जी गोष्ट पटली ती धैर्याने, म्हणजे एकदम हिमतीने आचरणात आणायचे. आचरणात म्हणजे वर्तनात, म्हणजे आपल्या वागण्यात. मला ही गोष्ट वाटते आहे तर ती आपल्या वागण्यात आपण आणायची आहे, त्यामध्ये आपण सुधार करायचं आहे. जसं त्यांनी केलं. त्यांना वाटलं काय व्हायला पाहिजे? विधवा पुनर्विवाह व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतः एका विधवा महिलेशी विवाह करून त्या गोष्टीचा त्यांनी काय केला? म्हणजे सुरुवात केली. त्यामुळे कोणीच त्यांना बोलू शकलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटली की धीराने ती गोष्ट आपल्या वागण्यात आणली पाहिजे. आणि अशीच माणसं काय होतील? आपलं स्वराज्य टिकवू शकतील. असे दोन विचार, दोन मतं त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मांडले. ते तुम्हाला चित्र दिसत आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जे विश्वविख्यात शास्त्रज्ञ, यांच्यासोबत महर्षी कर्वे यांचा हा फोटो आहे, दुर्मिळ फोटो आहे. अजून महर्षी कर्वे काय म्हणतात की समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे. काय म्हणतात ते? माझी एक पक्की खात्री आहे. ठाम म्हणजे पक्की. काय? समतेचं, समते म्हणजे काय? समानता, बरोबर ना? समानता, उच्च नीच भेदभाव नाही, जातपात नाही, न बाळगणारी, म्हणजे समानता. समानतेचं तत्त्व म्हणजे मूल्य, विचार जे आचरणात आणतात, स्वतःच्या आचरणात म्हणजे स्वतःच्या वागण्यात आणतात. व भेदाभेद न मानणारी, फरक, कोणता फरक मी तुम्हाला सांगितलं, जातीभेद, उच्च नीच, गरीब श्रीमंत, काळा गोरा, हे भेद न मानणारी जी माणसं आहेत ती तयार झाली पाहिजेत मोठ्या प्रमाणात. आणि त्याशिवाय देशाची प्रगती, उद्धार म्हणजेच काय? उत्थापन, प्रगती होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे. असं महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विचार मांडून ठेवले. मुलांनो, नक्कीच हे विचार तुम्ही आचरणात म्हणजे तुमच्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरे जे थोर समाजसुधारक आहेत ते म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. यांचंही नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हेही आपल्या भारत देशाचे थोर समाजसुधारक आहेत. त्यांचा जन्म 9 मे 1866 साली झाला व मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 साली झाला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन होते. समकालीन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळातील, लोकमान्य टिळकांच्या बरोबर त्यांनी काम केलेले असे हे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. हे सुद्धा उदारमतवादी म्हणून प्रसिद्ध होते. उदारमतवादी म्हणजेच काय? सर्वसमावेशक, सर्वांना सांभाळून घेणारे, सगळ्यांच्या सोबत काम करणारे, सगळ्यांना सामावून घेणारे असे होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. विधायक कार्य म्हणजे चांगलं काम, लोकांसाठी झटणारे, लोकांसाठी काम करणाऱ्या ज्या अनेक संस्था होत्या त्यांना त्याने प्रेरणा दिली. त्यांची आपण अजून काही माहिती पाहूया. गोपाळकृष्ण गोखले 9 मे 1866 जन्म, मृत्यू 19 फेब्रुवारी 1915. हे भारतातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत समाजसेवक या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. जागतिक कीर्तीच्या वक्त्यांमध्ये नामदार गोखले यांचं नाव घेतले जाते. डेक्कन सभेची स्थापना व सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी मातृकुलाची स्थापना त्यांनी केली. आगरकरांनी चालवलेल्या सुधाकर या पत्राचा इंग्लिश विभाग गोखले सांभाळत असत. आणि जी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही जी संस्था होती त्या संस्थेलाच आता भारत सेवक समाज या नावाने ती परिचित आहे.
परिचित म्हणजे ओळखीची आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी स्वतः गुरुस्थानी मानत, म्हणजे महात्मा गांधी त्यांना गुरु म्हणत. कोणाला? गोपाळकृष्ण गोखले यांना. तर ह्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय विचार लिहिले आहेत पाहूया आपण. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार असे आहेत की आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारही कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्या त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे. आपण सारे भाऊ भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. पहा किती सुंदर विचार मांडले आहेत. काय म्हणतात गोपाळकृष्ण गोखले की आज सर्वात अधिक गरज कोणाची आहे तर देशाच्या चारही कोपऱ्यात ऐक्य म्हणजे एकता, एकजूट झाली पाहिजे. आपण धर्म जात भेद करतो आणि अनेक गट करतो आणि अनेक गट केल्यामुळे तुकडे तुकडे झाले आपल्या देशाचे आणि त्यामुळे इतरांना संधी मिळाली. बरोबर ना. म्हणून इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आपल्या देशामध्ये घुसले आणि आपल्या देशावर त्यांनी अनेक वर्षे राज्य केलं. त्यामुळे ऐक्याची गरज आहे आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. असे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे की त्याने देशभक्तीची शिकवण इतरांना दिली पाहिजे. देशाबद्दलचं प्रेम इतकं पराकोटीला इतकं श्रेष्ठत्वाला पोचलं पाहिजे की केवढाही त्याग करायला लागो. त्याग करणे म्हणजे माहिती ना, आपलं घरदार सोडावं लागतं त्यांना. मुलं बायका पोरं, आपली मुलं बायका म्हणजे सर्वांना सोडून, कुटुंबाला सोडून जे आपले क्रांतिकारी जे आहेत आपल्या देशासाठी झटले. तुम्हाला माहितीच आहेत बरेचसे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि हे जे आहेत त्याने आपलं कितीही त्याग करायला लागो तरी तो त्याने आनंदही वाटला पाहिजे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी फाशीसुद्धा आनंदाने स्वीकारली. ते रडले नाहीत. इतकं त्यांच्यामध्ये देशप्रेम ओतप्रोत भरलेलं होतं. तर हे आपले गोपाळकृष्ण गोखले हेच म्हणतात, इतकं देशप्रेम तुमच्या अंगामध्ये पाहिजे, भिनलं पाहिजे की कितीही त्याग करायला लागला तुम्हाला तरी तो आपल्या मनाने आनंदाने हसतमुख तुम्ही स्वीकारला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. फक्त बोलणे नको, काम हवे. काम करा, तोंडाने बोलू नका. प्रत्यक्षात आणा, आचरणात आणा, कृतीमध्ये आणा, असं गोखले म्हणतात. आपण सारे भाऊ भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. धर्मपंथ हे जर आपण हाच विचार करत बसलो तर आपल्या देशाचा विकास होणार नाही. देशप्रेम, देशभक्ती निर्माण होणार नाही तुमच्यामध्ये, असं गोपाळकृष्ण गोखले म्हणतात. आणखी काय त्यांनी म्हटलं आहे मुलांसाठी पाहूया आपण की समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडव तर भाग्योदय कसा होणार. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. काय म्हणतात ते? आपल्या समाजाची सर्वांगीण उन्नती म्हणजे प्रगती. सर्वांगीण म्हणजे सर्व बाजूने, सर्व अंगाने जर प्रगती व्हायची असेल तर राष्ट्रीय चारित्र्यही हवे. म्हणजे आदर्श आचरण, तुमचं आचरण चांगलं पाहिजे. याला राष्ट्रीय चारित्र्य. तुम्ही आचरण तुमचं आदर्श चांगलं असेल तरच आपल्या देशाची, समाजाची चारही बाजूने प्रगती होईल. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. पवित्र शक्ती, पवित्रता कमी होत चाललेली आहे. संकुचित कोत्या म्हणजे बुरसटलेले विचार लोकांमध्ये आहेत. बुरसटलेले, क्षुद्र, हलके, क्षुल्लक नको त्या गोष्टींचा लोक विचार जास्त करत आहेत आणि कोत्या विचार करत आहेत की जे करणं गरजेचं नाही आहे. आणि यातून आपण बाहेर नाही पडलो, ह्या विचारातून आपण ह्या विचारांच्या मगरमिठीतून तुम्ही जर नाही बाहेर पडलात तर भाग्योदय कसा होणार. मगरमिठी म्हणजे घट्ट पकड आहे आपल्या काही लोकांच्या मनावर या कोत्या आणि हलक्या क्षुद्र विचारांची. आता त्यातून तुम्ही बाहेर पडत नाही तर भाग्योदय कसा होणार. भाग्योदय म्हणजे उज्ज्वल भविष्य कसं दिसणार तुमच्यासमोर. बरोबर ना. म्हणून आपल्या सर्व कामात शिस्त पाहिजे. स्वार्थ करू नये.
स्वार्थाचा त्याग, स्वार्थ म्हणजे स्वतःसाठीच, याला स्वार्थ म्हणतात, तर तो त्यागला पाहिजे. आणि कुशलता, कुशलता म्हणजे चांगलं काम, हे गुण प्रामुख्याने असले पाहिजेत. तरच आपला काय ना आपल्या समाजाचं उन्नती होणार आहे, की समाजाची प्रगती होणार आहे. अजून काय म्हणत आहेत नामदार गोपाळकृष्ण गोखले पाहूया आपण, की राष्ट्राची उभारणी हे काम सोपे नाही, त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. काय म्हणतात नामदार गोपाळकृष्ण गोखले, काय म्हणतात की आपलं राष्ट्र उभं करणं, राष्ट्रासाठी काम करणं हे सोपं नाही आहे, सबंध आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं. आणि जे आपले थोर नेते क्रांतिकारी होऊन गेले त्यांनी खरंच स्वतःचं आयुष्य वेचलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला हा स्वतंत्र भारत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते काय म्हणत आहेत की आपण खत होऊया, आपण खत घालूया. कळलं की नाही? जसं आपण छोट्या रोपाला खत घालतो आणि मग त्याला उभारी येते, ते सुंदर पीक निघतं, तसं आपण चांगलं आचरण, चांगले गुण म्हणजे क्षुद्र विचार झटकून टाकून आपण सुरुवात करूया. म्हणून म्हटलं आपण खत घालूया, भावी पिढी पीक होईल. आपणच जर चांगले आचरण केलं नाही तर भावी पिढी तशीच होणार. म्हणून आपण खत होऊया, भावी पिढी पीक होईल, असं नामदार गोपाळकृष्ण गोखले म्हणतात. म्हणजे किती छान विचार दोन्ही व्यक्तीने, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी इथे मांडून ठेवले आहेत. आणि विद्यार्थ्यांनी खरंच हे त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, आचरणात आणले पाहिजे स्वतःही आणि इतरांनाही सामावून घेऊन लोकशाही पद्धतीने, उदारमतवादी पद्धतीने इतरांनाही त्या आचरण आणण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे, असं दोन्ही व्यक्तींनी म्हटलेलं आहे. तर आजच्या या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.